आम्ही इथे स्थानिक म्हणून आज या उपोषणाला इथे उपस्थित आहोत, कारण आम्ही बघत आहोत की मागील 15 वर्षापासून इथे डम्पिंग ग्राउंड आहे रुबेस स्टोअरमध्ये. इथे बघताय तुम्ही एवढी मोठी ही लोकवस्ती आहे, याच्यामध्ये लहान मुलं आहेत, वृद्ध लोक आहेत, पण एवढे मोठे मोठे आजार आहेत. जर तुम्ही इकडे बघितलात ना, इकडचा एक सर्वे जरी केला तर तुम्हाला दिसेल इकडे TBचा आजार, काय म्हणतो श्वास घेण्याचा आजार आहे, अस्थमाचा आजार आहे. पण किती सरकार हे आमचे जे आहे छळवणी करत आहे. आता त्याची मुदत संपली आहे तरी पण हे बंद होत नाही आहे. जर हे आम्ही आता आंदोलनाला बसलेलो आहोत, जर हे बंद नाही झालं त्याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू, आम्ही रस्त्यावर येऊ आणि हे थांबवल्याशिवाय आम्ही आता हे डम्पिंग इथून हटवल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही, हे आम्ही आश्वासन करतो. गेल्या 15 वर्षापासून आम्ही हा त्रास सहन करतो आहे. डम्पिंग ग्राउंड हे जे इथे योजना आहे त्यांनी आखली होती, त्याचे ड्युरेशन निघून गेलेलं आहे, तरीसुद्धा अजूनही डम्पिंग ग्राउंड इथून हटवला जात नाही आहे. आमची घरी लहान मुलं आहेत, म्हातारी माणसं आहेत, त्यांना श्वासनाचा त्रास होतो आहे आणि अनेक आजारांना बळी पडत आहेत लोक. इथून आत्तापर्यंत काहीच म्हणजे गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या येथील नगरसेवक प्रयत्न करतात, त्यांचा खूप वर्षापासून विरोध आहे. आमच्या इकडील सर्व नागरिक त्यांच्या पाठीशी आहे. या आज उपोषणाला इकडे दादा बसलेले, त्यांच्याबरोबर आमचे कार्यकर्ते आणि आम्हीसुद्धा इकडे उपस्थित आहोत. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत आम्ही इकडं उठणार नाही आहेत. दुसरी गोष्ट, आणि आमच्या मागणी पूर्ण नाही झालं तर आम्ही पूर्ण नवी मुंबई बंद करू. माझ्या मुलाला 15 वर्षापासून तिकडे जेव्हापासून डम्पिंग सुरू होती तर माझ्या मुलाला तिथे अस्थमा झालेला. मी 6 वर्ष ते झेललेलं आहे आणि एवढा त्रास काढल्याच्या नंतर देखील आत्ता हे आम्हाला संधी आहे. आत्ता आम्ही हे पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे, हीच आमची मागणी आहे. आदरणीय सुरेश कुलकर्णी आमच्या उपोषणाला बसले आहेत, आमच्या नगरसेवक उपोषणाला बसलेले आहेत, आबोलीताई आहेत, तर आम्ही यांच्यासोबत आहोत. आणि सर्व इकडचं जेवढाही रुबेस स्टोअरचं जेवढाही महिला आहेत, पुरुष आहेत, आम्ही सर्व एकत्रित येऊन हे आम्ही थांबवणार आणि याचा निषेध करणार. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये परत रासायनिक काही ना काही परत याच्यामध्ये दुसरं काहीतरी डेव्हलप करतायत आणि त्याच्यापासून देखील आम्हाला खूप मोठे आजार होण्याचे धोके आहेत आणि हे धोक्याचा घंटा आहे. याला आम्ही बंद करणार म्हणजे बंद करणार.